हॅलो एव्हरीवन, आज आपण आपल्या हेरिडिटी अँड इव्होल्युशन मधल्या लेक्चर नंबर 4 स्टार्ट करणार आहोत. आपल्या युनिटचं जे नाव आहे ते आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. त्यामधलं आपण लास्ट लेक्चर मध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे हेरिडिटीचा जो टॉपिक आहे तो कंप्लीट केलेला आहे. आणि आता आपल्याला जो स्टार्ट करायचा आहे तो इव्होल्युशन हा टॉपिक स्टार्ट करायचा आहे. त्यामध्ये आपण इव्होल्युशन मीन्स काय पाहणार आहोत आणि आपल्याला चांगल्या टाईपने इव्होल्युशन हे क्लिअर करायचं आहे. ओके, तर इव्होल्युशन मध्ये आपण सर्वात आधी पाहणार आहोत की ऍक्च्युअल इव्होल्युशनची डिफाईन काय आहे. ओके, तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल इव्होल्युशन मीन्स काय. इव्होल्युशन मीन्स पहा, आपल्याला डिफाईन दिलेली आहे. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ग्रॅज्युअलचं मिनिंग काय आहे? थोडे थोडे हळूहळू होणारे चेंजेस. थोडे थोडे हळूहळू चेंजेस होतील म्हणजे त्याचा जो ड्युरेशन असेल, त्याला जो टाइम लागेल तो खूप जास्त लागेल. त्यामुळे त्यांनी आपल्याला डिफाईन दिलेले आहे इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे चेंजेस ऑकर होणार आणि ते चेंजेस ग्रॅज्युअल असणार, स्लोली होणार, स्टेप बाय स्टेप होणार आणि त्यामुळे ते चेंजेस होण्यासाठी जे ड्युरेशन लागेल ते ड्युरेशन कसं असेल? थोडं जास्त असेल, खूप जास्त असेल, म्हणजे हजारो वर्ष, लाखो वर्ष पण असू शकते. ओके, तर पहा इथं आपल्याला एक खूप छान असं अॅनिमेशन दिलेलं आहे. त्या अॅनिमेशन मध्ये आपल्याला इव्होल्युशन झालेलं थोडं थोडं दाखवत आहेत. म्हणजे ही एक डायग्राम आहे, आपल्याला दिसत आहे की याच्यामध्ये पहा कशा टाईपनी चेंजेस होत आहेत. असे कोणते पण जे चेंजेस होतात ते ऍट ए टाइम किंवा लगेच सडनली असे चेंजेस होत नाहीत इव्होल्युशन मध्ये. इव्होल्युशनच्या डिफाईन मध्ये महत्वाचा वर्ड आहे ग्रॅज्युअल चेंजेस अँड टेकिंग प्लेस ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. स्लोली चेंजेस होणार आणि स्लोली चेंजेस होण्यासाठी जो टाइम लागेल, जो ड्युरेशन लागेल तो लागेल थोडा जास्त, म्हणजे लॉंग ड्युरेशन असेल त्याला आपण इव्होल्युशन म्हणू. इथं तुम्ही अॅनिमेशन चांगल्या टाईपनी पाहिलं असेल. चला नेक्स्ट पॉइंट कडे पाहू आपण. दिस इज द व्हेरी स्लो ग्रोईंग प्रोसेस. ओके, गोईंग प्रोसेस ही खूप स्लो होणारी, थोडी थोडी होणारी प्रोसेस आहे. दिस इज द स्लो ग्रोईंग प्रोसेस थ्रू विच द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ह. इव्होल्युशन सर्वात इम्पॉर्टंट कशासाठी आहे? तर इव्होल्युशन ही स्लोली होणारी प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलपमेंट होते. जी डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझम मध्ये पाहिजे ती डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझम अचीव्ह करतो, त्याला ती डेव्हलपमेंट मिळते. फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्रीमध्ये ह्युमन इव्होल्युशन हा पॉइंट हिस्ट्रीमध्ये पण होता काही वर्षाआधी तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण ह्युमन इव्होल्युशन बद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण पाहतो की आपण एक मंकी लाईक अॅनिमल होतो. सेम या चॅप्टर मध्ये पण तुम्हाला लास्ट ह्युमन इव्होल्युशन आहे. एक मंकी लाईक अॅनिमल होतो आपण, आपले चारीच्या चारी पाय, त्याला पायच म्हणणार आपण, चारीच्या चारी यूज करत होतो चालण्यासाठी. आपल्याला टेल होती, पण आज आपल्याला टेल नाही आहे. आज आपले दोन पाय म्हणजे जे आता आपण हात म्हणून यूज करत आहोत ते फ्री झालेले आहेत आणि या हातामुळे आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत आहोत. आपला जो स्पायनल कॉर्ड आहे, आपला जो व्हर्टेब्रल कॉलम आहे तो स्ट्रेट झालेला आहे, म्हणजे आपण डेव्हलपमेंट अचीव्ह केलेली आहे. तर हा एक खूप महत्वाची लाईन इथं आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज द स्लो गोईंग प्रोसेस. ही एक थोडी थोडी हळूहळू होणारी प्रोसेस आहे. अचानक एकदम सडनली होणार नाही आहे आणि त्यामुळे ऑर्गॅनिझमची काय अचीव्ह होणार? डेव्हलपमेंट, म्हणजे तो ऑर्गॅनिझम डेव्हलप होणार. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर इन द व्हेरियस कंपोनंट. हे जे चेंजेस आहेत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तर येतातच, पण त्याचसोबत हे सर्वच कंपोनंट मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. काही कंपोनंट आपल्याला दिलेले आहेत रेंजिंग फ्रॉम स्टार अँड प्लॅनेट इन द स्पेस. म्हणजे स्पेस मध्ये ज्या स्टार आहेत आणि जे प्लॅनेट आहेत त्याच्यामध्ये पण हे चेंजेस येत असतात. फॉर एक्झाम्पल, आधी तुम्हाला एक टॉपिक माहित असेल की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, हा एक पॉइंट आपण पाहत असतो. तर आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलं जाते की पृथ्वी हा एक वायूचा म्हणजे ऍटमॉस्फिअरचा, एअरचा एक हॉट, गरम, तप्त असा गोळा होता, पण नंतर तो हळूहळू थंडा होत गेला. बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण काय झालेले आहेत? चेंजेस झालेले आहेत. आणि चेंजेस कसे झालेले आहेत? स्लोली. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? स्लो प्रोसेस आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की इव्होल्युशन हे स्टार आणि प्लॅनेट मध्ये पण होते. बरोबर आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे द बायोस्फियर प्रेझेंट ऑन द अर्थ. आता बायोस्फियर म्हणजे जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व राहतात, आपण बायोस्फियर मध्ये राहतो. तर ह्युमन मध्येच इव्होल्युशन होणार नाही,
तर या अर्थवर प्रेझेंट असणाऱ्या प्रत्येक स्पेसिस मध्ये आपल्याला इव्होल्युशन पाहायला मिळेल. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला दिलेला आहे शुड बी इन्क्लूड इन द स्टडी ऑफ द इव्होल्युशन. ओके, आता आपल्याला इव्होल्युशनचा चांगल्या टाईपने स्टडी करायचा आहे. ओके, आता सर्वात इम्पॉर्टंट एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे त्यांनी. हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ही एक इव्होल्युशनची डिफाइन तुम्हाला दिलेली आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन द स्पेसिफिक कॅरेक्टर. अर्थवर करोड्स ऑफ स्पेसिस प्रेझेंट आहेत. प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगळा आहे. ह्युमन वेगळा आहे, डॉग वेगळा आहे, कॅट वेगळा आहे, टायगर वेगळी आहे, टायगर वेगळा आहे सॉरी म्हणजे प्रत्येक स्पेसिस हा कसा आहे, वेगळा आहे. आता हे एवढे स्पेसिस कसे काय फॉर्म झालेले आहेत, कशामुळे फॉर्म झालेले आहेत, तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, एखादा नवीन स्पेसिस फॉर्म होणे, एखादा नवीन स्पेसिस काय होणे, फॉर्म. आणि नवीन स्पेसिस का फॉर्म होणार, ड्यू टू द चेंजेस इन द स्पेसिफिक कॅरेक्टर. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टर मध्ये चेंजेस येणे, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या पर्टिक्युलर कॅरेक्टर मध्ये, काही कॅरेक्टर मध्ये काय येणे, चेंजेस येणे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर. नवीन स्पेसिस फॉर्म होणार. का फॉर्म होणार, कारण की ऑर्गॅनिझमच्या काही कॅरेक्टर मध्ये चेंजेस येणार आणि हे चेंजेस एकदम नाही येणार, सडनली नाही येणार. इव्होल्युशनच्या डिफाइन मधला महत्वाचा वर्ड लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस. आणि ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे खूप चेंजेस. त्याच्यामध्ये तो टाइम पिरियड एवढा जास्त असणार की सेव्हरल जनरेशन त्याच्यामध्ये जाणार. एकाच जनरेशन मध्ये चेंजेस येणार असं आपण सांगू शकत नाही. भरपूर साऱ्या जनरेशन लागणार चेंजेस येण्यासाठी. त्यामुळे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, नवीन स्पेसिसचा तयार होणे ड्यू टू द चेंजेस इन द स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ द सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्पेसिफिक कॅरेक्टर मध्ये चेंजेस येणे आणि ते चेंजेस येण्यासाठी काय लागणार, सेव्हरल जनरेशन. सेव्हरल जनरेशन का लागत आहेत, कारण की इव्होल्युशनची प्रोसेस ही स्लो आहे, ग्रॅज्युअल आहे. ओके, सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍज रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे नॅचरल सिलेक्शन. ज्या वेळेस आपण नेचरमध्ये राहतो त्यावेळेस नेचरचे बरेचसे फॅक्टर आपल्यावर अफेक्ट करतात. म्हणजे नेचरमध्ये तोच ॲनिमल राहू शकतो किंवा इथं सर्वाइव्ह करू शकतो जो नेचर सोबत ऍडजस्ट करेल. बरोबर आहे. जो नेचर सोबत ऍडजस्ट करणार नाही तो इथं राहू शकणार नाही, डिस्ट्रॉय होणार. म्हणजे इथं असणारं टेम्परेचर, प्रेशर, बरेचसे फॅक्टर राहतात. नेचर सोबत जो ऍडजस्ट करेल तो इथं सर्वाइव्ह होणार. त्यामुळे इथं पॉइंट दिलेला आहे ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍज रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नेचर ज्या स्पेसिसला सिलेक्ट करेल, नेचर का सिलेक्ट करेल, कारण की जो स्पेसिस नेचर सोबत ऍडजस्ट करेल तोच इथं काय राहणार, प्रेझेंट राहणार. ओके, इज कॉल्ड एज द इव्होल्युशन. ही एक तुम्हाला सेकंड डिफाइन पण दिलेली आहे तुमच्या बुक मध्ये, इव्होल्युशनच्या म्हणजे बुक मध्ये दिलेली आहे. आधीची एक डिफाइन आहे इव्होल्युशनची, ही एक सेकंड डिफाइन पण आहे. ओके, पेपर मध्ये जनरली विचारली तर फर्स्ट डिफाइन लिहायची. आणि पहा, नवीन स्पेसिस तयार होणे ही डिफाइन, या डिफाइनच्या अकॉर्डिंग नवीन स्पेसिस तयार होणे. नवीन स्पेसिस का तयार होणार, कारण की चेंजेस येणार. कशामध्ये, स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर मध्ये चेंजेस येणे. जसं फॉर एक्झाम्पल आपण काही लॅक्स ऑफ इयर एगो, करोड्स ऑफ इयर एगो आपण मंकी होतो, आपल्याला टेल पण होती, पण आता आपल्याला टेल नाही आहे, आपण स्ट्रेट चालत आहोत. बरोबर आहे. त्याचं रिझन काय आहे की आपल्या स्पेसिफिक काही कॅरेक्टर मध्ये चेंजेस आला आणि ते चेंजेस येण्यासाठी काय लागलेले आहेत, सेव्हरल जनरेशन. बरोबर आहे. आणि त्यामुळे एक नवीन स्पेसिस तयार झालेला आहे. पहा, आज मंकी पण पाहायला मिळतो, गोरिला पण पाहायला मिळतो, चिंपांजी पण पाहायला मिळतो आणि ह्युमन पण पाहायला मिळतो. म्हणजे एकाच स्पेसिस मध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये चेंजेस येत गेले आणि नवीन नवीन स्पेसिस काय होत गेलेले आहेत, फॉर्म होत गेलेले आहेत. तर तुम्हाला ही पण डिफाइन क्लिअर झाली असेल. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे इव्होल्युशन. हा जो टॉपिक आहे हा पण आपल्याला कंटिन्यू करायचा आहे की ऍक्च्युअल अर्थवर कोणत्या टाईपने इव्होल्युशन झालेले आहे, कसा ह्युमन अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय झालेला आहे, फॉर्म. ओके ओके, चला आता आपल्याला पाहायचं आहे की फर्स्ट सेल कसा फॉर्म झालेला असेल. ओके, सायंटिस्ट लोकांनी एक सांगितलेलं आहे त्यांच्या थेअरीनुसार, त्यांच्या थेअरीच्या अकॉर्डिंग की फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल हा या अर्थवर कसा फॉर्म झालेला असेल.
आपण आधीपासून ऐकत आलेला आहोत की पहिला जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सर्वात आधी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा ओशियन मध्ये म्हणजे समुद्रामध्ये, म्हणजे सोपी शब्दात वॉटरमध्ये, पाण्यामध्ये फॉर्म झालेला आहे. तर पाहू आपण, मी एक फ्लो चार्ट इथं चांगल्या टाईपनी काढलेला आहे. तुमच्या बुकच्या अकॉर्डिंगच मी सांगितलेलं आहे तुम्हाला की प्रत्येक टॉपिक आपण बुकच्या अकॉर्डिंग पाहणार, बरोबर आहे. आणि त्याच टाईपनी त्यामधूनच शॉर्ट नोट्स काढणार. मी आधी पण एक काढलेला आहे, पुन्हा पण आपण स्टेप वाईज जाऊ. ओके, तर पहा इथं दिलेलं आहे नियर अबाउट 3.5 बिलियन इयर एगो. आजपासून जर का कम्पेअर केलं आपण तर 3.5 बिलियन इयर एगो आपण कम्पेअर करू शकतो का, किंवा इमॅजिन करू शकतो का की आपण पहा या स्टेजवर येण्यापर्यंत किती टाइप्स म्हणजे किती व्यवस्थित इव्होल्युशन झालेलं आहे. आज आपण ज्या स्टेजला आहोत, आज आपण जी एवढी डेव्हलपमेंट केलेली आहे, आणि इव्होल्युशन ही कंटिन्युअस चालत राहणारी प्रोसेस आहे, हे कधी स्टॉप होत नाही आहे. तर पहा जवळपास 3.5 बिलियन इयर एगो सायंटिस्ट लोकांनी जे बरेचसे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, ज्या बऱ्याचशा थेरी प्रूव्ह केलेल्या आहेत, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक पॉइंट त्यामधला दिलेला आहे. आणि तो आपल्याला असा दिलेला दिसतो की नियर अबाउट 3.5 बिलियन इयर एगो लाईफ हॅड बीन नॉट एक्झिस्टंट ऑन द अर्थ. म्हणजे अर्थवर आजपासून 3.5 बिलियन एगो कोणत्या पण टाईपची लाईफ प्रेझेंट नव्हती. मग ती लाईफ कशी फॉर्म झाली, सर्वात आधी कोणत्या टाईपचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झाला, तो कशापासून फॉर्म झाला, आणि चेंजेस कसे येत गेले, याचा एक फ्लो चार्ट मी तुम्हाला इथं काढलेला दिसेल. आणि हा पेपरमध्ये पण विचारलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये पाहणार आपण की ऍट द बिगिनिंग सुरुवातला काय झालं असेल, असा एक अंदाज लावलेला आहे. बरं, ओके, ऍट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन अ सिंपल एलिमेंट. तुम्हाला माहित आहे सिंपल एलिमेंट, हायड्रोजन हा एलिमेंट आहे, ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे, नायट्रोजन, कार्बन, बरोबर आहे, हे कोण आहेत एलिमेंट. आणि तुम्हाला माहित आहे ज्या वेळेस एलिमेंट हे एकमेकांना अटॅच होतात, प्रॉपर प्रपोर्शन मध्ये एकमेकांना अटॅच होतात, त्यावेळेस त्यांच्यापासून कंपाऊंड बनतो, बरोबर आहे. तर पहा काय दिलेलं आहे, ऍट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन द सिंपल एलिमेंट. म्हणजे सुरुवातला काही एलिमेंट होते आणि ते एलिमेंट एकमेकांसोबत कंबाईन झाले आणि त्यांच्यापासून काय बनलेलं आहे, सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनिक म्हणजे काय आपण आधी शिकलेला आहोत, 9th मध्ये पण तुम्हाला होतं. ऑर्गॅनिक म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन आहे. सिंपल शब्द म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये जर का आपण पाहिलं तर ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो त्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणतो. ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नसणार त्यांना काय म्हणणार आपण, इनऑर्गॅनिक. म्हणजे इथं आपल्याला दिसेल की सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनलेले आहेत. पहा, सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनलेले आहेत. ते कशापासून बनलेले आहेत, तर सिंपल एलिमेंट पासून बनलेले आहेत, बरोबर आहे. आता पहा, एलिमेंट पासून कंपाऊंड बनणे ही प्रोसेस सडनली होणार आहे का, नाही. डोक्यात फिक्स ठेवा की आपण इव्हॉल्युशन पाहत आहोत आणि इव्हॉल्युशन ही ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, एकदम स्लोली होणारी प्रोसेस आहे. म्हणजे त्यामुळे एलिमेंट पासून ज्या वेळेस कंपाऊंड बनणार तो ड्युरेशन पण खूप जास्त असणार, बरोबर आहे. असेच बनणार नाही की चला एका वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, एका महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये एलिमेंटचं कन्व्हर्शन कंपाऊंड मध्ये झालं, हे शक्य नाही. तर इव्हॉल्युशन ही स्लोली प्रोसेस आहे. याला लॅक्स ऑफ इयर, थाउजंड्स ऑफ इयर, हंड्रेड्स ऑफ इयर पण लागू शकले असतील. ओके, तर एलिमेंट पासून काय बनलेला आहे, कंपाऊंड. पण हा कंपाऊंड कसा होता, सिंपल. आता नंतर काय झालं, समोर सिंपल टाइप ऑफ कंपाऊंड पासून काय बनलेला आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणते बनले, जे सध्या आपल्या बॉडीमध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये प्रोटीन पण प्रेझेंट आहे. ऑलरेडी प्रोटीन सिंथेसिस बनले पाहिलेलं आहे आपण. प्रोटीन पण प्रेझेंट आहे आणि न्यूक्लिक ऍसिड पण प्रेझेंट आहे. म्हणजे सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून नंतर काय बनलेलं आहे, कॉम्प्लेक्स टाइप ऑफ कंपाऊंड. म्हणजे थोडे हाय लेवलचे कंपाऊंड बनलेले आहेत. आणि ते प्रोटीन, ते कंपाऊंड कोणते होते, तर ते होते प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. आणि नंतर हे कंपाऊंड एकमेकांमध्ये मिक्स होऊन, अटॅच होऊन, प्रॉपर प्रपोर्शन मध्ये मिक्स होऊन काय बनलेला आहे, फर्स्ट प्रिमेटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म. म्हणजे बनला असेल, असे यांचा एक अंदाज आहे. असा यांचा एक काय अंदाज की हा जो प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड आहे, हा प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड प्रॉपर प्रपोर्शन मध्ये याच्यामध्ये अटॅच होऊन, मिक्स होऊन, बरोबर आहे, फर्स्ट प्रिमेटिव्ह टाइप ऑफ, फर्स्ट प्रिमेटिव्ह म्हणजे सर्वात पहिला एक सिंपल टाइपचा सेल बनला असेल. त्यामुळे दिलेला आहे फर्स्ट प्रिमेटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन द फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट
टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे डिफरंट टाइपचे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड यांच्या मिक्सचर पासून काय बनलेला आहे, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल. ओके, क्लिअर झालं. पहा आता हा जो फ्लो चार्ट पाहिलेला आहे हा तुम्हाला बुक मध्ये ऍज इट इज दिसेल. तुम्ही आपल्या व्हिडिओला स्टॉप करून हा फ्लो चार्ट नंतर लिहून पण घेऊ शकता. आणि आता हाच फ्लो चार्ट आपल्याला असा पॉइंट वाईज पाहायचा आहे. क्लिअर झाला असेल तुम्हाला. मी पुन्हा एकदा शॉर्टली रिवाइज करतो. आधी सर्वात आधी सिंपल टाइपचे एलिमेंट होते. सिंपल टाइपच्या एलिमेंट पासून सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनलेले आहेत. सिंपल टाइपच्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून बनलेला आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोण असेल, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. आणि नंतर वेगवेगळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिक्सचर पासून काय बनलेला आहे, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल. ओके, तर एवढा पॉइंट पुन्हा रिपीट केलेला आहे. हा पुन्हा पॉइंट आपल्याला कशामध्ये पाहायचा आहे, एक स्टेप वाईज पाहायचा आहे. ओके, मी याला थोडस कट करतो. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. पहा हा एवढा पॉइंट क्लिअर केलेला आहे की 3.5 बिलियन इयर अगो अर्थवर कोणत्याही टाइपची लाईफ प्रेझेंट नव्हती. नंतर काय झालेलं आहे पहा, जे आधी पाहिलेलं आहे तेच पुन्हा पाहायचं आहे. ऍट द बिगिनिंग, सर्वात सुरुवातला, देअर मे हॅव बीन द सिंपल एलिमेंट इन द ओशन ऑफ ऑन द अर्थ. जे समुद्रामध्ये पाणी होतं, अर्थवर जे पाणी होतं, ओशियन होता, त्याच्यामध्ये आधी सिंपल टाइप ऑफ एलिमेंट आपल्याला फाइंड झाले. ओके, त्या सिंपल टाइप ऑफ एलिमेंट पासून बनलेले आहेत. सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव बीन फ्रॉम दोज. ओके, मे हॅव बीन फ्रॉम म्हणजे फॉर्म झाले असू शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे. आता सिंपल टाइप ऑफ कंपाऊंड पासून काय फॉर्म झालेला आहे, तर सिंपल टाइप ऑफ कंपाऊंड पासून फॉर्म झालेले आहेत कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणत्या टाइपचे असणार, तर ते असू शकतात प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. नंतर दिलेला आहे मे हॅव फ्रॉम ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम द दोज सिंपल कंपाऊंड. ओके, महत्वाचा टॉपिक आहे. मी आधी पण बोललो की 1 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 1 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये असं होणार नाहीये. त्याला खूप जास्त काय लागणार आहे, टाइम लागणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, बाय द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. फ्लो चार्ट मध्ये पाहिलं, तुम्हाला लिंक नसती लागली म्हणून मी तो आधी फ्लो चार्ट काढून दिला. कारण की इथं कसं येत आहे, आपल्या पॉवर पॉइंट मध्ये स्टेप वाईज येत आहे आणि मी ते एकाच याच्यामध्ये तुम्हाला फ्लो चार्ट मध्ये काढून दिलेला आहे. पहा, आपण लास्ट पॉइंट पाहिला होता की डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय तयार झालेलं आहे, मिक्सचर. काय तयार झालेलं आहे, मिक्सचर. आणि मिक्सचर तयार झाल्यामुळे त्याच्यापासून काय बनलेलं आहे, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फ्रॉम, म्हणजे त्याच्यापासून नंतर फॉर्म झाला असेल फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल. आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉइंट. पहा, सर्व इव्हॉल्युशन मध्ये आहे, ग्रॅज्युअली होत आहे, स्लोली होत आहे. आता सर्वात आधी एका टाइपचा सेल फॉर्म झाला असेल, नंतर त्यांनी सांगितलं नंबर ऑफ दोज सेल मे हॅव बीन इन्क्रीजेस. असे वेगवेगळे सेल फॉर्म होणे चालू झाले, चालू राहिले. नंबर ऑफ सेल फॉर्म झालेले आहेत वेगवेगळे. इन्क्रीज ऍट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल, म्हणजे पहा सेल महत्वाचा. समजा हा एक सेल आहे, याच्या सराउंडिंगला कोणते केमिकल प्रेझेंट आहेत त्या टाइपने तो वेगळ्या टाइपचा सेल बनेल. हा एक सेल आहे, या सेलच्या सराउंडिंगला कोणत्या टाइपचे केमिकल प्रेझेंट आहेत तो वेगळा सेल बनेल. म्हणजे जेवढे टाइप डिफरंट टाइपचे सेल असणार आणि त्याच्या सराउंडिंगला जे केमिकल प्रेझेंट असणार त्या टाइपनी नंबर ऑफ सेल वेगवेगळे फॉर्म झालेले आहेत. म्हणून इथं नंबर ऑफ दोज सेल मे हॅव बीन इन्क्रीजेस, म्हणजे जे नंबर ऑफ सेल फॉर्म झालेला आहे तर वेगवेगळ्या टाइपचे नंबर ऑफ सेल फॉर्म होणे काय झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे. दे मे हॅड बीन द सम डिफरंट अमंग दोज सेल. ओके, हे सेल एकमेकांपासून डिफरंट होते कारण की पहा प्रत्येकाचं सराउंडिंग वेगळं असते आणि ज्या टाइपचं सराउंडिंग आपल्याला मिळत असते त्या टाइपनी आपण डेव्हलप होत असतो. त्याच टाइपनी सेलचं पण आहे की या सेलला कोणतं केमिकल सराउंडिंगला आहे, बरोबर आहे. दुसरा सेल असेल तर त्या दुसऱ्या सेलला कोणतं केमिकल सराउंडिंगला आहे, म्हणजे त्या टाइपनी सेल काय होत जाणार, फॉर्म. आणि नंबर ऑफ सेल काय होत जाणार, इन्क्रीज. इन्क्रीजचं मिनिंग आहे व्हेरायटी ऑफ सेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ए टाइपचा सेल फॉर्म झालेला असेल, दुसरा बी, तिसरा सी आणि चौथा जो सेल झाला असेल तो डी. म्हणजे यावरून काय क्लिअर होते की प्रत्येक सेल हा वेगवेगळा आहे. ओके, अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. महत्वाचा पॉइंट, नॅचरल सिलेक्शन. मी आधी पण बोललो, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, जे नेचर सोबत ऍडजस्ट करू शकणार, बरोबर आहे. तेच इथं अर्थवर काय राहणार, प्रेझेंट. अदरवाईज काय होणार, बाकीचे जे नेचर सोबत ऍडजस्ट करणार नाहीत ते काय होणार, डिस्ट्रॉय. ओके, तर पहा आपण
अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन चांगल्या टाईपने क्लिअर झालं असेल तुम्हाला. सम मे हॅव शोन द गुड ग्रोथ. जे नेचर सोबत ऍडजस्ट करू शकले त्या सेलची ग्रोथ एकदम चांगल्या टाईपनी झालेली आहे. ओके. अँड सम मे हॅव बीन द परिश मीन्स डिस्ट्रॉय झालेले आहेत विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय? नेचर. यालाच नॅचरल सिलेक्शन म्हणतात. पहा, डिफरंट टाईपचे सेल फॉर्म झालेले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे सेल फॉर्म झालेले आहेत आणि जे सेल नेचर सोबत चांगल्या टाईपने ऍडजस्ट करू शकलेले आहेत त्यांनी चांगल्या टाईपची गुड ग्रोथ दाखवलेली आहे, म्हणजे ते या नेचरमध्ये डेव्हलप झालेले आहेत. बरोबर आहे. आणि ज्यांनी नेचर सोबत ऍडजस्ट केलेलं नाही आहे ते काय झालेले आहेत? परिच झालेले आहेत, म्हणजे इथून डिस्ट्रॉय झालेले आहेत. पहा, मी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. करोनामध्ये पहा, बऱ्याचशा पेशंटला करोना झालेला होता. त्यामधले काही पेशंट हे क्युअर झाले, म्हणजे चांगले झाले, बरे झाले त्यामधून, आणि आज पण या नेचर सोबत ऍडजस्ट करत आहेत, इथं आहेत, प्रेझेंट आहेत अर्थवर. बरोबर आहेत. पण काही पेशंट त्यांच्यामध्ये चेंजेस नाहीत आले. बरोबर आहेत. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये पाहिजेत ते चेंजेस नाहीत आले, म्हणजे नेचरमध्ये जो चेंजेस झालेला होता त्याच्यासोबत ते ऍडजस्ट नाहीत करू शकले. त्यामुळे ते काय झालेले आहेत? परिच झालेले आहेत, म्हणजे त्यांची डेथ झालेली आहे. बरोबर आहे. तर नंबर ऑफ सेल इथं प्रेझेंट झाले, फॉर्म झाले, त्यामधले तेच इथं प्रेझेंट राहू शकले जे नेचर सोबत ऍडजस्ट करू शकले, आणि जे नेचर सोबत ऍडजस्ट नाहीत करू शकले ते काय झालेले आहेत? परिच झालेले आहेत. आता आपण पाहणार ऍट प्रेझेंट. आता जर का आपण पाहिलं, पहा, या थेरीवरून आपल्याला काय लक्षात येते की आपली जी जर्नी आहे, आपला जो प्रवास आहे तो एका सेल पासून चालू झालेला आहे. पण सध्याच्या कंडिशनला आपण ज्या वेळेस आपल्या सराउंडिंग मध्ये पाहतो त्यावेळेस करोड्स ऑफ स्पेसिस प्रेझेंट आहेत. कितीतरी स्पेसिस प्लांटचे आहेत. स्पेसिस म्हणजे समजून घ्या, ह्युमन हा एक स्पेसिस आहे, डॉग हा एक वेगळा स्पेसिस आहे, काऊ हा एक वेगळा स्पेसिस आहे, कॅट हा एक वेगळा स्पेसिस आहे, टायगर हा एक वेगळा स्पेसिस आहे. हे झाले अॅनिमल मधले स्पेसिस. ओके. काही स्पेसिस असे आहेत की जे अंडर द मायक्रोस्कोप पाहावे लागतात, डोळ्यांनी दिसत पण नाही, हे पण स्पेसिस आहेत. आणि प्लांट मध्ये पण स्पेसिस आहेत. आपण आपल्या सराउंडिंगला कितीतरी डिफरंट टाईपचे प्लांट पाहतो. फॉर एक्झाम्पल पहा, आंब्याचं झाड, चिकूचं झाड, हे सर्व प्लांट, लिंबाचं झाड, हे सर्व प्लांट कसे आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण काय सांगू शकणार की ऍट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पेसिस आर प्रेझेंट. म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या सराउंडिंगला पाहतो, पहा किती चांगली इथं डायग्राम दिलेली आहे, किती छान डायग्राम दिलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर होणार की ऍट प्रेझेंट करोड्स ऑफ स्पेसिस प्रेझेंट आहेत. इथं प्रत्येक ॲनिमल वेगळा दिसेल. ओके. आणि आपल्याला पाहायचं आहे की म्हणजे कोणत्या टाईपनी प्रेझेंट आहेत. देअर आर मोर दॅन करोड्स ऑफ स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमल विथ द ह्यूज डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे डिफरंट, वेगवेगळे ॲनिमल इथं, ॲनिमल अँड प्लांट इथं त्यांनी पहा, मी सांगितलं त्या टाईपनी दिलेलं आहे की प्लांट्स अँड ॲनिमल खूप जास्त पर्सेंटेज मध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके. वेगवेगळ्या टाईपचे. त्यामध्ये आता एक आपल्याला रेंज कंपेअर करायची आहे की कुठून पासून कुठपर्यंत प्लांट अँड ॲनिमल रिगार्डिंग द शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. पहा, इथं प्रेझेंट असणाऱ्या ॲनिमलचा प्रत्येक स्पेसिसचा शेप हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी ही वेगळी आहे. अमिबा हा एका सेल पासून बनलेला आहे, तो सिंपल आहे, तो एवढा कॉम्प्लेक्स नाही आहे, कारण की एका सेलमध्ये तो फूड खातो पण, त्याला डायजेस्ट पण करतो आणि अनडायजेस्टेड सबस्टन्स बॉडीच्या बाहेर पण टाकतो. किती सेलमध्ये होते? एका सेलमध्ये. पण आपण जर का पाहला, ह्युमन जर का पाहला, तर त्याच्यामध्ये खाण्यासाठी, त्याला डायजेस्ट करण्यासाठी वेगळी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. बरोबर आहे. त्याला वेगवेगळ्या सेल पर्यंत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, बॉडी मधले वेस्ट सबस्टन्स बाहेर काढण्यासाठी वेगळी सिस्टीम. म्हणजे ह्युमन हा कॉम्प्लेक्स आहे आणि अमिबा बिचारा एका सेल पासून बनलेला आहे, तो सिंपल आहे. म्हणजे आपल्याला अर्थवर जे वेगवेगळे ॲनिमल आणि प्लांट पाहायला मिळणार, त्यांचा शेप आणि ते किती कॉम्प्लेक्स आहेत, किती गुंतागुंतींची त्यांची शरीर रचना आहे. बरोबर आहे. त्यांची बॉडी किती वेगवेगळ्या टाईपची आहे, हे आपल्याला सर्वांचं कसं पाहायला मिळेल? डिफरंट. कसं पाहायला मिळेल? डिफरंट पाहायला मिळेल. याच्यामध्ये आता आपल्याला कंपेअर करायचं आहे ॲनिमल डायव्हर्सिटी, की किती डिफरंट टाईपचे ॲनिमल आपल्याला अर्थवर पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामोशियम. अमिबा हा युनिसेल्युलर आहे आणि पॅरामोशियम पण हा युनिसेल्युलर आहे.
आणि ते कोण आहेत? ॲनिमल. युनिसेल्युलर आहेत म्हणजे नेकेड आईजनी, उघड्या डोळ्यांनी दिसणार नाहीत, त्यांना आपल्याला पाहावं लागेल अंडर द मायक्रोस्कोप. बरोबर आहे. मग मला सांगा, असे पण ॲनिमल अर्थवर प्रेझेंट आहेत की जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप पाहावा लागतो. त्याचे फोटोग्राफ पण आपल्याला इथं पाहायला मिळतील. हा आपल्याला अमिबा पाहायला मिळतो. हा अमिबाचा सेल आहे. पहा, याला पर्टिक्युलर शेप नाही, कोणता पण शेप मध्ये अमिबा आपल्याला सापडू शकतो. ओके.